लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नांदगाव नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवडणूक संपन्न. सार्वजनिक बांधकाम ते महिला व बालकल्याण समित्यांचा समावेश. स्थायी समितीची ही स्थापना. बातमी नांदगाव येथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी व समिती सदस्य नामनिर्देशनासाठी दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी नांदगाव नगर परिषद कार्यालयात विशेष सभा संपन्न झाली. ही सभा नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली व पीठासीन अधिकारी म्हणून पार पडली. या विशेष सभेत नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांची रचना करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी काशीनाथ फकीरराव देशमुख यांची निवड करण्यात आली असून पृथ्वीराज शिरीष पाटील, किरण जयप्रकाश देवरे, स्वाती अमोल नावंदर व योगिता सचिन खरोटे यांची सदस्य म्हणून निवड झाली. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी रुपाली चेतन पाटील यांची निवड करण्यात आली. या समितीवर बाळू गोपाळा शेवरे, काका वनाजी सोळशे, स्नेहल सूरज पाटील व दत्तराज रामनलाल छाजेड यांची सदस्य म्हणून निवड झाली. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी राजेश भागवत शिंदे यांची निवड करण्यात आली असून वंदना चंद्रशेखर कवडे, खान जुबेदाबी गफ्फार खान, दीपक प्रमोद पांडव व राखी महावीर जाधव यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी सईद रशीद शेख यांची निवड करण्यात आली असून वाल्मिक हरिदास टिळकर, गायत्री प्रकाश शिंदे, स्वाती अमोल नावंदर व किरण जयप्रकाश देवरे यांची सदस्य म्हणून निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी विद्या अभिमान कसबे यांची निवड करण्यात आली. या समितीवर शोभा नेमिचंद कासलीवाल, योगिता सचिन खरोटे, गायत्री प्रकाश शिंदे व कल्पना वाल्मिक जगताप यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यावेळी स्थायी समितीची ही स्थापना करण्यात आली. स्थायी समितीमध्ये नगराध्यक्ष सागर मदनराव हिरे, सभापती काशीनाथ फकीरराव देशमुख, रुपाली चेतन पाटील, राजेश भागवत शिंदे, सईद रशीद शेख व विद्या अभिमान कसबे यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित सर्व सभापती व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. शांततेत व नियमानुसार ही विशेष सभा पार पडली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.